उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। महापालिका निवडणुकीमध्ये युतीबाबत दोघांमध्ये तब्बल 2.5 तास खलबत। 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात युतीची घोषणा। ठाकरे बंधूंमध्ये युती झाली तर उद्धव ठाकरे मविया आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता। राज ठाकरेंसोबतच्या युतीस विरोध झाल्यास उद्धव ठाकरे बाहेर पडणार असल्याची माहिती। शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार। उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दसरा मेळाव्याची परवानगी, तर राज ठाकरे मंचावर दिसणार का याची उत्सुकता। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक। भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर जीआरचं 2 वेळा वाचन। बैठक संपल्यानंतर नाराज भुजबळ थेट नाशिककडे रवाना। ओबीसी उपसमितीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास। नाशिकमध्ये होत असलेल्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोघेही राहणार उपस्थित। जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक। मुंबईतील शिवाजी पार्कवर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन। बिहारनंतर देशभरात सर राबवण्यात येणार। 30 सप्टेंबरपर्यंत सरची तयारी पूर्ण करा। केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश। नवनियुक्त उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा 12 सप्टेंबरला शपथविधी। एनडीएतील प्रमुख नेत्यांना सोहळ्याचं आमंत्रण। छत्रपती संभाजीनगरच्या समृद्ध महामार्गावर मेंटेनन्ससाठी लावलेल्या नोझलमुळे अनेक वाहनं पंक्चर, तर बॅरिकेड्स तोडून वाहनं नोझलवरून गेल्याची पोलिसांची माहिती। नेपाळमध्ये हिंसाचारात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू। हिंसाचारात अनेक वाहनं आणि इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी। भारताकडून नेपाळ बॉर्डर सील। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये जवळपास 2.5 तास चर्चा झाली। ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंशी चर्चा केली। दोघांमध्ये आगामी पालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा येत्या 2 ऑक्टोबरला होणार आहे। दसरा मेळाव्यात दोन्ही बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्या राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये मनसेचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित असतील, तर उद्या सकाळी 10 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंसोबतच्या युतीला विरोध झाल्यास ठाकरे मवियातून बाहेर पडण्याची शक्यता असल्याची माहिती आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपीकडून D2 ऑपरेशन सुरू असल्याचा दावा वकील उज्ज्वल निकम यांनी केला। या संदर्भात न्यायालयामध्ये गंभीर स्वरूपाची तक्रार केल्याचंही निकम म्हणाले। तर D फॉर डिले द ट्रायल आणि D फॉर डिरेल द ट्रायल हे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला। राहणं कितपत योग्य आहे? जर तो तशा प्रकारचा अपराध न होता केवळ आरोप होतो, त्यावेळेस धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावा लागतो, त्यावेळेस भुजबळ साहेबांना पाय उतारावा लागतो। पण तुम्ही तर स्वार होतात। तुम्ही तर आता गृह खातं सुद्धा तुम्ही हातात घेतलं की काय असं दिसतंय? तुम्ही तर आता म्हणजे ते काय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहेत की नाही की आता मला तेही प्रश्न पडलाय। ते सुद्धा समाज कल्याणच्या बैठका आणि समाज कल्याणचे शासन निर्णय होताना तरी शेड्यूल कास्ट मध्ये जन्माला आलेले शिरसाट मधून त्यांना तुम्ही बोलवत नाहीत का, असा प्रश्न सुद्धा मी उपस्थित करतो। हे उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी राधाकृष्ण विखे पाटील देतील उजळ माथ्यानं, आणि जर दिलं नाही तर राधाकृष्ण विखे पाटील स्टेप डाऊन होतील, एवढी मात्र आज या क्षणी अपेक्षा आहे। मात्र मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की छगन भुजबळांनाच आता जेलमध्ये टाका, कसं बघता या सगळ्या वक्तव्य? मनोजला हे माहित असायला पाहिजे। मनोज कसं आहे माहित आहे का? मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा। अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात। त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असतं रे। त्याच्यामुळे मनोजचे धंदे रेती टिप्पर
आणि काय काय असतंय त्याच्यामुळे त्याला जेलची हवा. मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना त्या प्रकरणाला सोडणार नाहीत. आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये एसटी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू. कारण ज्या वेळेस सर्वोच्च न्यायालय सांगतायत त्यावेळेस आर्टिकल 144 भारतीय संविधानाच्या ते राधाकृष्ण विखे पाटील आहेत म्हणून त्यांना लागू होत नाही असं नाही, राधाकृष्णनना सुद्धा हे लागू आहे. आणि त्यामुळं हे राजीनामा तर दिलाच पाहिजे. पण यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रपती भवनामध्ये 12 सप्टेंबरला सकाळी 10:05 हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. तर देशाचे नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत आणि येणाऱ्या 12 सप्टेंबरला सकाळी 10:05 हा शपथविधी होईल. माफ करा, 10:05 हा शपथविधी होईल. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. नाशिकमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. लॅबच्या उद्घाटनापूर्वीच वाद विकोपाला गेला. खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ आमने सामने आले. टेस्टिंग लॅबहून हा श्रेयवाद उफाळल्याची माहिती आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले. छगन भुजबळांना दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेण्याची सवय आहे आणि इथेही त्यांनी तेच केलं. प्रकल्प रखडल्यानंतर मी ग्रामस्थांची समजूत काढत हा प्रकल्प पूर्ण केला असा दावा हेमंत गोडसेंनी केला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये राज्यातून अजिबात मतं फुटली नाहीत असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊतांनी दिलं. या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाची एकजूट दिसून आली असं राऊत म्हणाले. निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं असेल, मात्र ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना फक्त 10 मतंच इकडे तिकडे करता आली. ही 10 मतं कोणती असावीत हा अंदाज आम्हाला होता असं राऊत म्हणाले. शिवसेना नेत्यांनी महाराष्ट्रातील मतं फुटल्याचा केलेला दावा संजय राऊतांनी फेटाळला. तुम्ही विकला गेलात, शरण गेलात आणि जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावर शिंतोडे उडवताय असं राऊत म्हणाले. फार शहाणपणा करू नका, नाहीतर नेपाळमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला. एनडीएचे मित्रपक्ष त्यांच्या सोयीनुसार बदलतात असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला. गुप्त मतदानामध्ये कुठली मतं फुटली हे सत्ताधाऱ्यांना कसं कळलं, मवियाचीच मतं फुटली हे कशावरून असे प्रश्न सुळेंनी विचारले. शिर्डीमध्ये सुजय विखे यांचे बॅनर फाडल्याच्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलाय. पोलीस तपासामध्ये फिर्यादीच आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी आरोपी विशाल राजेश अहिरे याच्यासह 3 साथीदारांना ताब्यात घेतलं. सुनील तटकरे यांच्यावर चिखलफेक करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम विरोधक करतायत असा हल्लाबोल सुधाकर घारेंनी केला. तर सुनील तटकरे यांनी उलट्या मार्गाचं राजकारण कधीच केलं नाही असं म्हणत महेंद्र दळवींनी केलेल्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं. महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईची सुरक्षा, मुंबईचा विकास हेच एक मिशन या घोषणेसह भाजप आपली निवडणूक मोहीम सुरू करणार आहे. यासाठी भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आमदार अमित सातम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी वरळी इथल्या NSCIC डोम इथं विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. अहिल्यानगरच्या राहता शहरामध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. तातडीनं कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडीनं छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात भव्य निदर्शनं केली. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जनसुरक्षा कायदा रद्द करावा, हा कायदा जनतेच्या हितासाठी नाही अशी मागणी करत शरद पवार गटानं इंदापुरात जनसुरक्षा कायद्याचा निषेध नोंदवला.